एयर स्ट्राइक. एयर स्ट्राइकर्स. एयर स्ट्राइक कंसोल वर्सेस शिप्स. एयर कंसोल स्ट्राइकर वर्सेस शिप्स 11. तो अभी का जो मैच हुआ है उसमें से एयर स्ट्राइकर विन हुआ है. देखते हैं, उनसे पूछते हैं आपका जो आपने जो अभी मैच में जीत हासिल की है तो उसके प्राय आप क्या बोलना चाहते हो? अभी जो जीते हम मैच उसमें बहुत अच्छा लग रहा है. अभी हमारे अच्छा फाइट किए, उन्होंने भी अच्छा खेले. हम भी अच्छा ट्राई किए खेलने का. उसमें तो एक्स्ट्रा ज़्यादा हमें भी गिरा, बॉलिंग में तो प्रॉब्लम्स आई हमें भी, बट हमने मैनेज किया एंड हम लोग जीत चुके हैं वहाँ पे. अभी तो ऐसे हम नेक्स्ट मैच में भी ऐसे जीतना चाहेंगे. तो आगे का अभी वो सेकंड राउंड आने वाला है तो उसमें आपका अलग क्या ऐसा प्लानिंग रहेगा? प्लानिंग कुछ अलग नहीं होगा, सेम होगा. बॉलिंग में इम्प्रूवमेंट लाएंगे उसमें और अच्छा बॉलिंग करके हम मैच में ट्राई करेंगे. अभी का जो मैच है उसमें तो आपका जो बैटिंग है वो थोड़ा कमी दिखाई दे रहा है. हाँ. आप जीत तो गए हैं लेकिन है ना थोड़ा सा आपका जो डिफेंडिंग और वो सब थोड़ा सा नॉर्मली था. एक्चुअली वो सुबह का टाइम था में आपको जरा थोड़ा अच्छा करना पड़ेगा. तो उसके लिए हम हो चुके हैं. हम उसके लिए हमने वही हम अभी पहला मैच था तो हमें पिच का मतलब पता चला है अभी. तो नेक्स्ट मैच हम और ट्राई करेंगे और अच्छे से बैटिंग करेंगे ताकि और रन हम चेस कर सकें. ओके, ऑल द बेस्ट इन नेक्स्ट मैच. थैंक यू. निर्मला अरे बोलना है सीएपी टीम के बारे में तो पूछेगा ना क्वेश्चन. कौन आएगा? कौन है? धावसंख्या झालेली 11. शेवटचा चेंडू श्रीनिधी. ओ डॉट बॉल करण्यात डिक्लेअर आहे का? डिक्लेअर. 1D. धावसंख्या झालेली आहे 12. पहिलं षटक संपलेलं आहे 12. आता दोनच षटक बाकी आहेत आणि स्ट्राईकला आलेली आहे आता रिया. बघूया काय. श्रीनिधी दरवर्षीप्रमाणे फलंदाजी चांगलीच करते. बॉलरचं नाव प्रीती. तो डी आहे ना. आणि गोलंदाजी म्हणून आलेले आहेत प्रीती. स्ट्राईकला आहे रिया. बघूया काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे तुम्हाला, कसं वाटायचं? खूप छान आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा खूप उत्साही आहेत लोक. खूप छान वाटतंय. सगळे डिपार्टमेंटनी इनिशिएटिव्ह घेऊन खूप छान प्रकारे प्रोत्साहन दिले आहे. मॅनेजमेंटचं पण थँक्स आहे यामध्ये. त्याने प्रत्येक डिपार्टमेंट अशा टुर्नामेंट करत होते त्यासाठी थँक्यू. तुमची आता तिसरी मॅच होती त्याच्या EDP 11 आणि तुमची मॅच, त्याच्यामध्ये तुम्हाला EDP 11 तुमची मॅच होती त्याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे काय म्हणजे EDP मध्ये काय म्हणजे इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा मॅच मध्ये खेळायला की तुमच्या टीममधून काय इम्प्रूव्हमेंट आहे यासाठी तुम्ही काय कराल? आमच्यासाठी आम्ही खूप प्लॅनिंग करून ठेवले आहे. ते थोडं कॉन्फिडेन्शियल आहे. ते आम्ही सर्वकडे असं ओपन बी करू शकत नाही. थँक्स टू कॅप्टन्स आणि आमच्या बॉलरने खूप चांगले काम केले. कॅप्टनने खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं त्याचं. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि पुढे फायनलला जाण्यासाठी एकदम सेट आहोत. हा, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. चेंज. कृतिका पुन्हा वाईट. प्रीतीची बहीण कृतिका आलेली आहे पण ती पण वाईट टाकते आहे. 4 वाईट गेलेले आहेत. अंपायरला विचारतात का कुठे बॉल टाकायचा? धन्यवाद. अभिनंदन. तुमची टीम जिंकली आहे. 45 रनचं लक्ष दिलं असतं. कसं वाटतं, कसं चेस केलं? थोडा जरा डिपेंड होतो की आम्हाला चेस होईल का नाही. आम्हाला वाटलं की बॉलर समोर चांगले असतील या हिशोबाने आम्ही खेळतो. पण आम्हाला वाटलं नंतर की नॉर्मल बॉलर आहेत, आपण हळूहळू खेळून पुढे जावं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सेमीपर्यंत की फायनल? आम्ही पहिल्या राऊंडचा विचार केलेला. आता सेकंड राऊंड मला येईल तेव्हा बघू आता काय. फायनलचा विचार नाही केला.
तुम्हाला सगळ्यात जास्त स्ट्रॉंग टीम कुठची वाटते म्हणजे या 16 टीम स्ट्रॉंग टीम मध्ये आम्हाला यश पुजारीची टीम वाटते, तसं अकाउंटची टीम आहे आणि एक आपली भिवंडी, 3 टीम तुमच्या टीम मध्ये सर्वात जास्त महत्वाचा प्लेअर सध्या आमच्यासाठी 11 प्लेयर तेवढे चांगलेच आहेत, पण खेळणारे जर 7 आणि 8 प्लेयर आहेत, बाकी असे नॉर्मलच आहे. सो तुम्हाला तुमच्या पुढच्या राऊंड साठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू. पुढच्या वेळी मला वाटतं धावण्याच्या स्पर्धा घेतल्या पाहिजे असं मला वाटतं. चव्हाण सरांना मी विनंती करतो धावण्याच्या पण स्पर्धा घ्याव्यात. चला तिसरा चेंडू. सर सीओ तू तुझ्या मॅचमध्ये विनर ठरलास, मॅच ठरलायस, तुला काय वाटतं? आजच्या दिवशी मला चांगलं वाटतंय आणि आपल्या कॅप्रिकॉन लॉजिस्टिकने जे टुर्नामेंट आयोजित केले आहेत ते म्हणजे दरवर्षी करतातच ते एक आपल्या एम्प्लॉयसाठी चांगलं उत्स्फूर्त करण्यासाठी असं त्यांचंही आयोजन असतंय. त्याच्यामुळे सर्व एम्प्लॉयमध्ये एक आनंदाचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतंय. त्याच्यामध्ये म्हणजे सर्व एम्प्लॉय म्हणजे आपल्या ऑफिसच्या दृष्टीने तर चांगलं वर्क वगैरे करू शकतात त्याने असं एक चांगलं ऑफिसच्या याच्यासाठी चांगले आयोजन करतायत ते. आणि मला आज मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार भेटला त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठच्या टीम तुमच्यासाठी स्ट्रॉंग असेल म्हणून तुमच्यासाठी? एक मला तर वाटतं एक आपला भिवंडी प्लस आपला अकाउंटची एक टीम आहे आणि एक एरिना हाऊस म्हणून आहे. त्यांचे असे 3 टीम आम्हाला एक म्हणजे चांगल्या टीम असे वाटतात. म्हणजे आता तुमची खरेदी काय असेल, प्लॅन काय असेल? प्लॅन तर आमचा आत्मविश्वास तर चांगलाच आहे. आम्ही फायनल पर्यंत पोहोचू. आमच्या जे माझ्या सहकार्याने आणि मी किंवा माझ्या सहकार्याने जो आज काय योगदान दिलं आहे क्रिकेटमध्ये तो चांगल्या रीतीने दिला आहे आणि त्या उद्देशाने आम्हाला असं वाटतं की आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही फायनल पर्यंत पोहोचू. काँग्रेस तुला पुन्हा एकदा थँक्यू सर. चौकार. श्रीनिधीच्या बॅट्स मधून निघालेला चौकार. 30 धावसंख्या झालेली 30. ओव्हर 2 ओव्हर 30 धावा. एकदम तगडं आव्हान केलेलं आहे आताच. कॅप डिफेंडर्स मधून आवाज जोराचा येतोय आणि अॅनी मॅडम इथे चेहरा पाडून बसलेले आहेत. पुढच्या वेळी मला वाटतं अॅनी मॅडम स्वतः उतरणार आहेत मैदानात. बॉलरचं नाव नाही 1 मिनिट. बॉल हात में जाणतो. बॉलर नेम पूर्वा आणि स्ट्राईकला आलेले आहे रोशनी. बघूया काय करते रोशनी. कॅप्टनची जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडताना रोशनी. विद्या देखील चांगलं तगडं आव्हान देत आहे कारण एक उत्कृष्ट कॅच घेतली पण एक कॅच सोडली जी की कॅप्टनचीच होती. चला तिसरं षटक पूर्वा. शेवटचं षटक. आणि हा लेग साईडला टोलवलेला आणि चांगलं इथे फिल्डिंगचं प्रदर्शन. 1 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. धावसंख्या झालेली 31. रोशनीच्या वैयक्तिक 9 धावा आणि हा सरळ टोलवलेला चेंडू बघूया 1 रन आणि हा कच्च्या क्षेत्ररक्षण चौकार. मला वाटतं हा फिल्डरच्या नावावरती नोंदवला पाहिजे चौकार. $35 धावसंख्येत 35 धावसंख्या झालेली एकूण 35 आणि लेग साईडला टोलवलेला चेंडू. वाव व्हॉट अ 6. श्रीनिधी काहीशी तापलेली आहे. बारीक हड्डी आहे परंतु तिचे बघा फटके किती जोराचे आहेत. धावसंख्या झालेल्या आहेत 41. 3 चेंडू शिल्लक. सिंगल पतली लेकिन देखो छगड़ी कैसे. ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि कच्च्या क्षेत्ररक्षण चौकार. 45. श्रीनिधीच्या बॅटिंग मधून षटकार चौकार आणि हा पुन्हा एकदा चौकार. लास्ट चेंडू.
कैसे 4 और 6 मार रहे हैं, ऐसे लग रहा है निधि का टीम ही जीतेगी। और सुबह से इधर हूँ, बहुत सारे टीम्स ऑलरेडी प्ले करके गए हैं। वी आर एंजॉइंग अ लॉट, ऐसे फील आ रहा है जैसे आईपीएल देखने आए हैं, अच्छा लग रहा है। And how is the arrangement has been done by Capricorn Logistics for YouTube Live? It's a wonderful arrangement. At least those who could not come, our branches, we have pan India presence, so people from our branches can also see the match online. So that's a good effort. I mean, it's a good initiative taken by Capricorn. Thank you. Thank you, ma'am. Hey, Aditya. मग कोण बोला? अरे बोल, बोलायचं. त्याच्यानंतर कुठे जाऊन बसणार आहे? त्याच्यानंतर जाऊन कुठे बसणार आहे? यूट्यूब लाइव है, माहिती है? मैं पूछ रहा हूँ रिपेयर क्या करना है, मैं पूछूंगा सिर्फ कैसे लग रहा है आपको एटमॉस्फेयर, कैसे अरेंजमेंट है. आणि त्यांनी चांगला सराव करून घेतलेले आहेत टीम्स कडून. टीम होती पॉवर इंडिया. अरे आमचं अरे बघ नाही लागतच आहे. 2000 नोव्हेंबरचं 2 वेळा झालेलं आहे. जानेवारीत पण झालेलं आहे आणि 24ला डिसेंबरला पण झालेलं आहे. 24ला 25ला नाही झाले मॅच. डायरेक्ट बोलायचं. आता आपण युट्यूब लाईव्ह वरती आहोत कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स टुर्नामेंट 2026 ची. तर तुम्हाला काय वाटतं या मॅच संदर्भात? या टीम मध्ये 2 टीम आहेत, तर कोण जिंकून पुढे जाऊ शकतात? सर्वप्रथम दरवर्षी प्रमाणे यंदाही कॅप्रिकॉन लॉजिस्टिकनी टुर्नामेंट खेळवले आहेत आणि त्या टुर्नामेंटचा क्रिकेटचा आनंद हे सर्वच घेत आहेत आणि आम्हाला पण खूप आनंद वाटत आहे. खेळताना पण आनंद वाटत आहे. खूप चांगलं ऑर्गनायझेशन आहे पहिलं आणि प्रत्येक टीम आपला 100% देत आहे. आता जी चालू आहे मॅच त्याच्यामध्ये 2 लेडीजच्या टीम खेळत आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही लेडीजच्या टीम उत्कृष्ट खेळत आहेत असं मला दिसत आहे. आणि तुमची टीम जी भिवंडी आहे ती कितव्या राऊंड वरती आहे? आता आमचा राऊंड 6th राऊंड आहे आमचा. ओके. ह्या 2 मॅच झाल्यानंतर आमची मॅच खेळली जाणार आहे आणि आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत. आणि तुमचे जे बॉस आहेत मिस्टर PS सर, ते कुठं दिसत नाहीत आम्हाला. PS सरांचं आगमन आताच झालेलं आहे. पाठीमागे माझ्या मध्ये दिसतात. हा, PS सरांचं आगमन आताच झालेलं आहे आणि ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते लास्ट पर्यंत आम्हाला सपोर्ट करणार आहेत. आणि तुमचे अजून एक मित्र हरिकेश गुप्ता जी दिसत नाहीयेत. हरिकेश पण आलेला आहे आणि त्यांनी पण पार्टिसिपेट केलेला आहे गेमसाठी. तर तो पण मैदानात आपला खेळ दाखवण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला ही अरेंजमेंट कशी वाटली या वर्षीची? खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे कसं आपण कंपनीला प्रोत्साहन करत आहोत पुढे जाण्यासाठी. खूप सुंदर अरेंजमेंट आहे. लोक न म्हणजे ज्यांना मॅचचे आनंद घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही लिंक शेअर केली. इव्हन द कॅप्रिकॉनच्या ब्रांचेस आहेत ऑल इंडिया, त्यांना पण आपली मॅच बघण्यासाठी ते उत्कृष्ट प्लॅटफॉर्म दिलाय. हा सोशल मीडियाचा खूप उत्तम सोर्स आहे की हा जो खेळ आहे, हा क्षण आहे बघण्याचा कॅप्रिकॉनचा, हा प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे लाईव्ह. त्याच्यामुळे खूप आनंद आहे आणि खूप उत्साहित आहे आम्ही खेळण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. ओके, ऑल दी बेस्ट. टॉस उड़ा तो बॉलिंग बोलते आणि रॉयल ब्लास्टर ने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग करणार आहेत पहिला. हे किती रन आहेत आता? आता किती रन काढले? 1 ना. डिक्लेअर आहे का? डिक्लेअर मनालीने मारले 4. रॉयल ब्लास्टर्स
कोण आहे आणि विकेट. मनाली एक कॉट आउट झालेले आहेत. हा खुशी आपलं हे रोशनी कोण आहे बॅटिंग. नवीन बॅट्समॅन आहे विद्या. एक बॉल चेंडू शिल्लक राय. आउट. 3 wicket. in 1 over 3 wicket. आणि हे काय बघतोय मी दृश्य. कॅप्टन अशा प्रकारे आउट होताना ॲनी मॅडम इथे विचार करतायत पुढच्या वेळी कॅप्टनशिप मीच घेणार आहे. ती मनाली पण आउट झाली ना 4 रनवर ना. बॅट वुमनचं नाव बॅट्समॅन नेम यांनी समृद्धी. बॉलर कोण आहे. प्रिया. रोशनी आली. प्रिया का हो गया. इथे चांगलं प्रदर्शन होत आहेत रोशनीच्या टीम मधून. 2 विकेट काढलेले आहेत आतापर्यंत. 3 विकेट का. इसमें दोनों टीम्स मेरे हिसाब से तो प्रॉपर खेल रहे हैं. तो आपको क्या लगता है कौन जाएगा आगे, रोशनी जाएगी कि विद्या जाएगी? रोशनी. क्यों आपको ऐसे क्यों लगता है? मतलब उनमें क्या ऐसा टैलेंट है जो खेल रहे हैं? टारगेट इतना बड़ा है कितना टारगेट दिया है? और 51 का टारगेट है. और ये जो बैटिंग चल रही तो वो बैटर इतने प्रैक्टिस नहीं मिले हुए. एक्चुअली ग्राउंड छोटा है तो बॉल उठा के मारना चाहिए ताकि चौके छक्के मिले तो वो टारगेट कंप्लीट कर सकते. ऐसे 1 या 2 रन से नहीं होगा. और पराग जी आप क्या आपको इस साल का जो यूट्यूब सोशल मीडिया पे जो लाइव क्रिकेट टूर्नामेंट लाइव मैच अरेंज किया है तो उससे कैप्रिकॉन लॉजिस्टिक्स की जो उपलब्धियाँ है और जो एम्प्लॉयज़ के लिए जो ये इवेंट अरेंज करते हैं क्रिकेट टूर्नामेंट हर साल अलग अलग टूर्नामेंट्स अरेंज करते हैं तो उससे एम्प्लॉयज़ को प्रोत्साहन मिलते हैं, उनकी बॉडी एनर्जेटिक होती है. और इस साल सोशल मीडिया होने की वजह से जो हमारे पैन इंडिया ब्रांचेस है कैप्रिकॉन के जो एम्प्लॉयज़ यहाँ पे लाइव मैच नहीं दे सकते, लेकिन इस साल मैनेजमेंट ने लाइव लिंक करके सारे एम्प्लॉयज़ को मैच देखने का आनंद मिल रहा है. आपको इस पे ऊपर क्या आपकी प्रतिक्रिया है? ये तो अपने जो ब्रांचेस हैं वो देख ही रहे हैं. उसके अलावा जो स्टाफ है उनके घर वाले भी देख रहे हैं क्योंकि मेरे को लगता है सब ने लिंक घर पे भेज दिए तो फैमिली मेम्बर भी वॉच कर रहे हैं अच्छी तरह से और काफ़ी अच्छी तरह से कवर भी कर रहे हैं मीडिया पे. और ये बात के लिए तो थैंक यू देना ही पड़ेगा. ओके थैंक यू पराग. नाईस फिल्डिंग, नाईस किपिंग. एक बॉल आहे, एक बॉल, लास्ट बॉल. धाव संख्या दाबून ठेवलेली आहे आणि 1 धाव घेण्यात. अरे मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये थोडं लक्ष द्यावं लागेल रोशनीला, कारण चेंडू कुठे जात आहेत आणि फिल्डर पडतायत कुठे. अति उत्साहामध्ये क्षेत्ररक्षण चालू आहे. बधाई, अभिनंदन, क्योंकि आपने जो इनफील्ड डिफेंडर के साथ जो मैच आपकी थी वो आप लोगों ने जीती है, तो कांग्रेचुलेशन फॉर द नेक्स्ट राउंड. और आप ये क्रिकेट टूर्नामेंट कैप्रिकॉन 2026 के बारे में थोड़ा बताइए, आपको ये अरेंजमेंट कैसे लगी? अरेंजमेंट तर चांगलीच केली आहे कॅप्रिकॉन लॉजिस्टिकने आणि सगळ्या टीम चांगल्या खेळल्या आहेत आणि ह्याच्या पुढे पण खेळतील आणि आमची पण मॅचची प्रॅक्टिस नसताना पण आमचा गेम चांगला झाला, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि ह्याच्या पुढचा पण गेम आम्ही चांगला खेळू. तुम्हाला काय वाटतं आता एवढ्या वेळ काढून जे लेडीज आणि जेवढे एम्प्लॉईज आहेत एवढ्या कमी वेळात प्रॅक्टिस न करता तरी सुद्धा ते लोक आपला गेम दाखवतात? बस ही प्रत्येकाची आवड आहे, आवडीमुळे सगळ्यांना शक्य झालं आहे
त्याच्यामुळे आपले कॅप्रिकॉन लॉजिस्टिक खेळला गेम. तुमचे जे कॅप्टन आहे सुरेश तोरणे त्यांच्याबद्दल काय बोलाल? सुरेश तोरणे आमचे गजबजलेले आणि आवडते प्लेयर आहेत. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं, चांगले खेळा, आपण खेळू जिंकू, त्यामुळे आम्ही मॅच जिंकू शकू. थँक्यू. कॉंग्रेस फॉर द नेक्स्ट राऊंड. थँक्यू. योगेश बोलतो ना. आणि संघासाठी चांगले त्याची धावा केली मात्र अपेक्षेने अरे दोन्ही सेम दिसत आहेत. बॉलर श्रीनिधी इकडे नाहीये, श्रीनिधी इकडे बॉलिंग. हो सॉरी सॉरी सॉरी, बॉलरचं नाव काय आहे? कोणच नाही बरोबर खेळू. आणि लगानची आठवण झाली. एका चेंडू मागे चार जण धावणारे बघा. विकेट किपर स्वतःच धावत आहेत. लगान पिक्चर्स. हा हाईटचा फायदा झालेला आहे दीपाला, नाही तर हा चौकार असता. चला एक चेंडू राहिलेला आहे शेवटचा आणि पुढील संघ रॉयल्स ब्लास्टर्स पूनम वर्सेस पॉवर पफ गर्ल्स. गेल्या वेळेसची विजेता आहे पॉवर पफ संपदा. बघूया यावेळी काय करतायत. आणि चौकार. आणि अशा प्रकारे हा सामना संपलेला. लवकर या सगळ्यांनी लवकर या, वरती या लवकर. सुशांत